आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार। शेतातल्या या भयावह रसायनांचा भयावह परिणाम सर्वात पहिल्यांदा मांडला गेला 1962 साली अमेरिकेतील महिला पत्रकार रासेल कार्सन या व्यक्तीने। तिने त्यावेळी जो अभ्यास केला त्यातून अशी माहिती पुढे आली की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दुसऱ्या महायुद्धासाठी जो दारुगोळा बनवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रसायनं तयार केली गेली होती, त्याचं काय करायचं हा प्रश्न पडल्यानंतर उद्योजकांनी त्यातून रासायनिक कीटकनाशकं बनवली आणि काही प्रमाणात त्याचा काहींचा उपयोग खतांमध्ये रासायनिक खतं करण्यासाठी झाला। आणि जेव्हा या कीटकनाशकांचा आणि रसायनांचा परिणाम अमेरिकेमध्ये दिसला त्यावेळी त्याचं सगळं वर्णन आणि या सगळा अभ्यास त्यांनी मांडलेला आहे सायलेंट स्प्रिंग म्हणजे मूक झालेला वसंत या पुस्तकामधून। त्याचं मराठी भाषांतरही आपल्याकडे उपलब्ध आहे। तर त्यातली भयावहता पाहिल्यानंतर आणि नेमकं त्याच काळामध्ये भारतामध्ये हरित क्रांती येऊ घातली होती आणि आपल्याकडे संकरित बी बियाणे आणि त्याच्याबरोबर ही रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशकं यायला सुरुवात झाली। ती आपली सुरुवातीची गरज नक्कीच होती, कारण आपल्याला उत्पन्न वाढवणं गरजेचं होतं आणि हरित क्रांती आपण क्रांती झाली म्हणतो ती खरोखर यशस्वी झाली। परंतु पुढे त्याचा ज्यावेळी अतिरेक व्हायला लागला आणि त्याचं नुसतं अंधानुकरण कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्याचा वापर होऊ लागला, त्यावेळी त्याचा अतिरेक आणि आज त्याची परिणिती आपण आता चर्चा केली त्याप्रमाणे कॅन्सर एक्सप्रेस किंवा गावोगावी जिल्हा पातळीवर होणारी कॅन्सर हॉस्पिटल ही त्याचं प्रतिबिंब आहे। यातला अधिक वस्तुनिष्ठ माहिती मी आपल्याला पुरवतो की पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील प्राध्यापक डॉक्टर घटकुळ यांनी 8 वर्ष एफर्ट्स घेऊन कष्ट घेऊन 29 गावांचा पूर्ण सर्वे केला आणि 29 गावांचा अभ्यास करून त्यांनी काही गोष्टी मांडल्या। त्यांचा पुणे विद्यापीठासाठी एक मोठा प्रबंध आहे, त्यातल्या मोजक्या गोष्टी आपल्यासमोर ठेवतो। त्यांनी ज्या 29 गावांमध्ये सर्वे केलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे, इथे 12,000 हेक्टर ऊसाला एकूण लागणारा जे खताची रिक्वायरमेंट होती 3600 टन होती आणि प्रत्यक्षात आकडेवारी ज्यावेळी हातात आली विविध दुकानांमधून विक्री झाल्याची 25,000 टन खत या शेतांना टाकलं गेलेलं होतं किंवा विकलं गेलेलं होतं। असाच आकडा कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा ज्यावेळी काढण्यात आला त्यावेळी वार्षिक सरासरी 41,000 लिटर कीटकनाशकं एका तालुक्यामध्ये विकली गेलेली होती आणि 21,000 लिटर तणनाशकं याच तालुक्यामध्ये म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या या 29 गावांमध्ये खपली गेलेली होती। या सगळा वापर तिथल्या शेतीवर झाला असणार आहे। प्रत्यक्षात यातला जास्तीत जास्त 20 ते 30% जी क्वांटिटी असते ती पिकाला वापरली जाते, म्हणजे खताचा असू देत किंवा कीटकनाशकाचा असू देत। म्हणजे उरलेले 70 ते 80% हे सगळे कीटकनाशकं आणि खतं हे जमिनीत आणि पाण्यात गेली आणि ही जमिनीतून आणि पाण्यातून पुढे विहिरीत बोरवेलमध्ये आणि वाहत्या पाण्यातून ओढ्याला आणि नदीला येऊन मिळाली। म्हणजे पूर्णपणे ही रसायनं त्या भागामध्ये पसरली गेली। त्याचवेळी डॉक्टर घटकुळांनी हा अभ्यास पुढे नेला आणि आजूबाजूच्या त्या गावातल्या डॉक्टरांकडे जाऊन पेशंटविषयीची चौकशी केली असता बरीच माहिती त्या थेसिसमध्ये आहे, पण मोजकी 3 वाक्य आपल्याला सांगतो की तिथे किडनी स्टोन, कॅन्सर आणि हे तर आजार होतेच, पण अनाकलनीय आकार ज्याची सिम्पटम्स किंवा ज्याची लक्षणं कधी ऐकली नव्हती आणि आता याच्यावर काय उपचार करायचा प्रश्न पडावा असे बरेच आजार त्यावेळी समोर आलेले होते। हा रसायनांचा झालेला अभ्यास जो मागे एका व्हिडिओमध्ये आपण मांडलेला आहे की कुठल्या रसायनामुळे आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम होतो। एकही अवयव असा शिल्लक राहत नाही की ज्याच्यावर या रसायनांचा वाईट परिणाम होत नाही। यकृतावर तर फार भयानक होतो, मज्जासंस्थेवर होतो, आपल्या सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे हृदय आणि धमन्यांवर होतो, त्याचबरोबर आपल्या स्नायूंवर होतो। इतकंच काय तर मानसिक आजार सुद्धा जे मोठ्या प्रमाणात वाढलेत ते याचाच परिणाम आहे। सगळ्यात टोकाची जी काही उत्तर आहे ते कुठल्याही जीवसृष्टी वाढण्यामध्ये पेशी विभाजन या क्रियेचा सगळ्यात मोठा भाग आहे। पेशी विभाजनावरच या रसायनांचा निगेटिव्ह नकारात्मक परिणाम होतोय। कुठलाही जीव तयार होताना पेशी आणि वाढताना जीव तयार होताना आणि वाढताना
पेशी विभाजन हा मूलभूत घटक आहे. हे पेशी विभाजनच जवळजवळ थांबतं आणि जे पेशी विभाजन होतच ते विकृत पद्धतीने पुढे जातं. म्हणजे गुणसूत्रांची अदलाबदल, गुणसूत्रांमध्ये दोष, जनुकांमध्ये दोष, या सगळ्या याच्यामध्ये पुढचे जे काही आहे वंशवृद्धी याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि हे उजनीच्या पुढच्या गावांमध्ये जनावरांच्या बाबतीत अतिशय प्रकर्षाने पुढे येत आहे. हे निरीक्षणं नोंदवले गेले आहेत, अधिकृतरित्या नोंदवली गेली आहेत. त्यामुळे ह्या घातक रसायनांचा परिणाम हा मानवी जीवनावर सगळ्यात वाईट आणि सृष्टीवर सुद्धा हा परिणाम होतो आहे. त्यामुळे ह्या रसायनांचं करायचं काय, तर याच्यावर आपण अधिक विचार केला पाहिजे आणि यातून आपण जैविक शेतीकडे गेलं पाहिजे.